नमस्कार, मी प्रशांत कदम। कुठल्याही आंदोलनामध्ये हिंसा आली की ते आंदोलन बदनाम होतं, लोकांची सहानुभूती गमावतं। सरकारसाठी ते आंदोलन गुंडाळणं सोपं होऊन बसतं। सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ज्या पद्धतीनं हिंसेचा भडका उडाला आहे ते पाहता यामागे नेमकं आहे तरी कोण हा प्रश्न निर्माण झालाय। जरांगे म्हणतायत की गरीब मराठा कधीच हिंसा करू शकणार नाही, हे शांततेचं युद्ध आहे आणि असं शांततेचं युद्ध सरकारला परवडणारं नसेल असं ते आधीपासून बजावत होते। पण अचानक कालपासून या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। प्रश्न असा आहे की या आंदोलनातली हिंसा नेमकी कुणाला हवी आहे, कोण आहे याच्या पाठीमागं, आणि या हिंसेतून हे आंदोलन संपवण्याचे गुंडाळण्याचे तर प्रयत्न होत नाहीत ना, हा प्रश्न आहे। हरियाणामध्ये जाट, राजस्थानामध्ये गुर्जर, गुजरातमध्ये पाटीदार या सगळ्या समाजांची आरक्षणासाठी आंदोलनं हिंसक मार्गाने झाली, पण त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही। पण मराठा समाज शांततेत आंदोलन करत होता, त्यामुळे या नैतिक दबावाची दखल मागच्या वेळी सुद्धा सरकारला घ्यावी लागली होती। आरक्षणासाठी मराठा समाज या आधी सुद्धा आंदोलन करत होता, पण हे आंदोलन आजच्या इतकं हिंसक कधीच नव्हतं। 58 मोर्चे शांततेत निघाले, पण अचानक काल आमदारांच्या घरावर हल्ले झाले, त्यातही बीड या हिंसेचं केंद्र बनत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कालच्या हिंसेवर सुद्धा जरांगे म्हणत होते की गरीब मराठे कधीच हिंसा करू शकत नाहीत, हे सत्ताधारी वर्तुळाशी निगडीत लोक करतायत का, अशीही शंका त्यांनी बोलून दाखवली। प्रश्न असा आहे की या आंदोलनावर आता नेमका काय तोडगा निघणार। मराठा आरक्षण उपसमितीच्या कालच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाबद्दल काही घोषणा केल्या, पण त्यानंतर मनोज जरांगे असं म्हणतायत की हे अर्धवट आरक्षण आपण घेणार नाही। सरकारनं नेमकं काय देऊ केलं आहे आणि जरांगे काय मागतायत हे त्यामुळे आपण नीट समजून घेऊया। त्याआधी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा आरक्षणाचा हा विषय सरकारला 2 पातळीवर हाताळायचा आहे। त्यापैकी एक म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विषय, तर दुसरा विषय थेट मराठा या जातीलाच टिकेल असं आरक्षण देण्याचा। दोनही बाबतीत काल मुख्यमंत्र्यांनी विधानं केली आहेत। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या महत्त्वाच्या घोषणा केल्या त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट होती की न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीबद्दलची। मागच्या वेळी जरांगेंचं उपोषण सोडवताना ज्या समितीची घोषणा झाली तीच ही समिती, त्यामुळे तिचं नेमकं काय झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की या समितीनं आत्तापर्यंत 1,73,00,000 नोंदी तपासल्या असून त्यापैकी 11,530 कुणबी नोंदी आढळल्या। आता याची जर टक्केवारी काढली तर ती पोहोचते 0.01% आसपास। जरांगे यांचं म्हणणं आहे की अशी कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या, केवळ मराठवाड्याचाच विषय नाहीये, तर उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुद्धा अशी प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत। त्यासाठी राज्य सरकारच्याच 2004च्या GRचा आधार ते घेताना दिसतायत। त्यानुसार कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदींना OBC प्रमाणपत्र देण्याचा बदल त्यावेळी करण्यात आलेला होता। म्हणजे सरकार निजामकालीन नोंदीनुसार आकडेवारी दाखवते, तर दुसरीकडे जरांगे म्हणतायत व्यवसाय हा आधार घेऊन सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। आता काही नेत्यांनी आम्ही मराठा 96 कुळी अशी भाषा केली होती, त्यांच्याबद्दल जरांगेंचं म्हणणं आहे की ज्यांना अशी प्रमाणपत्र घ्यायची ते घेतील, ज्यांना नाही घ्यायची ते घेणार नाहीत। पण प्रश्न इतका सोपा नाहीये। सरसकट हा शब्द कायदेशीरदृष्ट्या अडचणीचा आहे, कारण कुणबी आणि मराठा हे एकच असा दावा जरी बोलताना होत असला तरी मुळात हा दावा अधिकृतपणे आजवरच्या अनेक आयोगांनी नाकारलेला आहे। राष्ट्रीय पातळीवरच्या 3 आणि राज्य पातळीवरच्या 3 अशा एकूण 6 आयोगांनी आजवर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे मानायला नकार दिलाय। राष्ट्रीय पातळीवर पहिलं काका कालेलकर कमिशन 1955, मंडल कमिशन 1980 आणि 2000चा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, या 3ही कमिशनचा हा अहवाल होता। राज्यामध्ये 1961चा देशमुख आयोग, 2001चा खत्री आयोग आणि 2008चा बापट आयोग, या 3 राज्य आयोगांनी मराठ्यांना मागास ठरवायला आणि मराठा हेच कुणबी मानायला नकार दिला। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र द्यायची सोय मराठ्यांना उपलब्ध करून द्यायची, तर त्यासाठी सरकारला ठोस कायदेशीर आधार शोधावा लागेल। ज्या मराठा समाजाला आजवर कोर्टानं आरक्षण नाकारलं, मागास समजायला नकार दिला, ते एका रात्रीत कुणबी म्हणून सरसकट या आरक्षणाचा लाभ घ्यायला पात्र ठरतील का, हा कायदेशीर प्रश्न आहे। त्यातही या न्यायमूर्ती शिंदे समितीचं कामकाज अजूनही पूर्ण झालेलं नाहीये।
म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणत होते की आत्तापर्यंत त्यांचा प्राथमिक अहवाल पूर्ण झाला आहे, तोच आम्ही मंत्रिमंडळात स्वीकारलो. आज तो स्वीकारला देखील. जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी आपण गठीत केली होती जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी, तपासण्यासाठी, त्या कमिटीने एक प्रथम अहवाल जो आहे तो आज आमच्याकडे सादर केलेला आहे. तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याचा पुढचा जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार आहोत. पण या समितीला अजून कागदपत्र तपासायला जो वेळ हवा आहे तो देण्यात आलेला आहे, मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे आता प्रश्न असा उरतो की ज्या समितीचं कामच अर्धवट आहे, जी समिती अजूनही कुठल्या निष्कर्षापर्यंत आलेली नाहीये, त्या समितीचा असा प्राथमिक अहवाल स्वीकारून सरकार भविष्यातल्या कायदेशीर आव्हानांनाच निमंत्रण देत नाहीये का? मागच्या वेळी गायकवाड समितीच्या अहवालाला आधार धरत फडणवीसांच्या काळामध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं होतं. ते काही काळ टिकलं. तो देताना या समितीला राज्य मागासवर्ग आयोगाचा दर्जा देखील दिला गेलेला होता. पण तरी नंतर निष्कर्ष योग्य न वाटल्यानं सुप्रीम कोर्टानं ते फेटाळले. आता तर या शिंदे समितीला अजून राज्य आयोगाचा दर्जा मिळायचा आहे आणि त्यांचा आत्ता तर प्राथमिक अहवालच आलेला आहे. त्याच्या आधीच सरकार निर्णय घेऊ शकणार का, हा यातला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे सुप्रीम कोर्टातल्या केसची. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचं स्टेटस काय आहे, तर सध्या राज्य सरकारच्या वतीनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली गेली. निर्णय विरोधात गेल्यानंतर आधी रिव्ह्यू पिटिशन आणि नंतर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होते. क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होण्याची आणि त्यातही निर्णय पुन्हा याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागण्याची शक्यता कमी असते. पण तरी सरकार याबाबत प्रयत्नशील आहे. काल सरकारनं काय केलं तर याबाबत मार्गदर्शनासाठी 3 न्यायमूर्तींची एक समिती बनवली. न्यायमूर्ती दिलीप भोसले, न्यायमूर्ती MG गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे. हे 3ही न्यायमूर्ती मराठा आरक्षणावरच्या आयोगावर याच्या आधीसुद्धा काम करत आलेले आहेत, पण वेगवेगळ्या काळामध्ये. त्यांच्याच अहवालाच्या आधाराने काही सरकारांनी निर्णय घेतलेले होते, पण नंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये स्थापित होऊ शकलेले नाही आहेत. आता सरकारनं आजवरच्या या 3 आयोगाच्या न्यायमूर्तींना एकत्रित आणून त्यांची समिती बनवलेली आहे. पण त्यातून पुन्हा मूळ मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टासमोर मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि एक दिसतंय की मनोज जरांगे या मुद्द्यावर काही फार आक्रमक नाही आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टात कायदा करून मराठा आरक्षण मिळवण्यापेक्षा त्यांचा दावा वेगळाच आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठा हेच कुणबी, कुणबी हेच मराठा आणि याच आधारे त्यांना मागास ठरवलं पाहिजे, त्याच्यासाठी वेगळ्या आयोगाची गरज नाही, असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळं अशा सगळ्या घटना ज्या आहेत त्या गेल्या 2 दिवसांपासून घडत आहेत. खरं तर मनोज जरांगेंच्या उपोषणामध्ये अशा पद्धतीनं अचानक हिंसा वाढू लागल्यामुळं हे आंदोलन आता वेगळ्या पातळीवर जात आहे का असं वाटत होतं. त्याचवेळी सरकारी पातळीवरच्या हालचाली देखील जोरात सुरू झाल्या. मराठा आरक्षण उपसमितीची काल बैठक झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्याच्यामध्ये सरकारनं काही निर्णय घेतलेले आहेत. पण जरांगे वारंवार असं म्हणतायत की हे अर्धवट आरक्षण जे आहे ते आपण घेणार नाही. आणि त्यामुळं सरकारनं ज्या कृती केलेल्या आहेत, म्हणजे मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की आकडेवारी आत्तापर्यंत काढली आहे, 1,73,00,000 पैकी 11,530 नोंदी त्या शिंदे समितीला आढळलेल्या आहेत. पण ही टक्केवारी बघितली तर अगदी 0.05 ते 6% आसपास पोहोचते. त्यामुळं इतक्या कमी समाजाला जर त्याचा लाभ होणार असेल तर मग या सगळ्यातून नेमकं काय मिळालं हा प्रश्न आहे. विशेष अधिवेशनाची पण एक चर्चा सध्या तरी चालू आहे, पण तसं अधिवेशन बोलावलं जातंय का आणि त्याच्यामध्ये मग नेमकं काय पाऊल उचललं जाणार हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण या सगळ्या गदारोळामध्ये नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्याच्यावरती विचार व्हावा, कोण काय म्हणतं हे तुमच्या लक्षात यावं, यासाठीचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.